मुंबईतील पवई परिसरात एका स्टुडिओमध्ये 17 अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला। रोहित आर्यवर शनिवारी पहाटे पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले। या अंत्यविधीवेळी केवळ 5 जण उपस्थित होते। त्यात पत्नी, मुलगा, मेहुणा आणि इतर 2 जवळचे नातेवाईकांचा समावेश आहे। तर रोहित आर्याच्या मृतदेहावर मुंबईतील जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं। या शवविच्छेदनाचा अहवाल आता समोर आलाय। रोहित आर्याचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी मुंबईतील जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता। रोहित आर्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालातून आता उघड झाली आहे। रोहित आर्याच्या छातीत आणि पाठीतून गोळी आरपार गेल्याची जखम आढळून आली आहे। छातीत गोळी मारल्यानंतर ती थेट पाठीतून बाहेर पडली आहे, त्यामुळे त्याची जिवंत राहण्याची काहीच संधी त्याला नव्हती। परिणामी रोहित आर्याचा मृत्यू झाल्याचं या अहवालातून स्पष्ट झालंय।